नाही म्हणजे आमोशाच्या दिवशी कामाला काय जाऊ देत ना ते, पण देवळाला कुठं जायचं म्हणलं का लगेच चला म्हणते ते, त्यामुळे चालला होती गजनच वडवळ. आता जायचा विषय काय माहिती का, फक्त आणि फक्त पाया पडायला जाताना मी गाडी घ्यायला लागलो होतो, पण नेता म्हणला मी घेतो, त्यानं गाडी घेतली की पाऊस आला लगेच. आता कोणी असं म्हणू नका की पाऊस आला म्हणून भाऊकडे गाडी दिली, भाऊची मस्ती होती म्हणून भाऊने घेतली गाडी. तरी पण सुट्टी नाही, डायरेक्ट वडवळ आल्यावर काही आतमध्ये अजून मंदिर भरपूर आहे, पण ही एंट्री आहे आणि अमावस्या असल्यामुळे मला भरपूर गर्दी दिसायला लागली होती. इथं तर ट्रॅफिक जाम व्हायला लागलं होतं. आता पुढे गेल्याशिवाय काय कळणार नाही बरं का. परत चालू येऊन बघतो तर सगळ्या टू व्हीलर दिसायला लागले. त्या नेत्याची चप्पल घाण झाली होती पाण्यामुळे. मला भावाच्या चप्पलीकडे बघून लय वाईट वाटलं बरं का मनापासून. एवढं आतमध्ये मंदिर कशामुळे बांधले ते काय माहित बरं का. चालून चालून पाय दुखा लागलो तो माझं, कारण चालायची सवय राहिली नाही मला. आता मंदिरात आलो नारळ फोडायचा ना म्हणल्यावर चुकी जाते, त्यामुळे परत त्याला नारळ वगैरे घेतला होती जण. पण जसं का आतमध्ये मंदिरात आलो का सगळे इकडे लाईनीमध्ये दर्शन घ्यायला लागली होती. लय बेकार लाईन होती, पण माझं काय मन नव्हतं बरं का लाईनीमध्ये दर्शन घ्यायचं, त्यामुळे मला काय तर पर्याय निवडावं लागतं आपल्याला. आता नंतर मला कळलं की ते 20 वाला पास आहे आणि 30 वाला पास आहे. 30 वाल्या पास मध्ये मुख दर्शन आणि 20 वाल्या पास मध्ये थोडं जरा लांब नाही, त्यामुळे 20 वालाच पास घेतला. मला दिसतं का नाही ते तर बघाव की. माझ्या मते ह्याला व्हीआयपी दर्शन असं म्हणते ते बरं का. 20 रुपयामध्ये कोण व्हीआयपी दर्शन द्यायला लागले एवढं. अरे बाप, एवढे बेकार करते म्हणल्यावर देव कसं दिसणार मला वाटायला लागलं होतं बरं का. पण भावनो सुट्टी नाही, मी दर्शन घेतलंय, तुम्ही पण दर्शन घ्या, कारण ज्यांना ज्यांना जमलं नाही त्यांनी हितनं दर्शन घेऊ शकताय. आणि मंदिराच्या परिसरामध्ये अजून छोटे मोठे मंदिर होते, त्यातल्या पण सगळ्या देवांचं दर्शन घेतलो. आता देवाच्या दरबारामध्ये आलो, परत त्याला कपाळाला काय लावलं नाही असं होणार नाही, त्यामुळे सगळेजण लावायला घेतला. आता तुम्हाला वाटेल की ही तर दोघं लावा लागली ती कपाळाला, मी का लावत नाही भाऊ. माझ्या 24 तास कपाळाला टेला असते, मी लावणार नाही तर कोण लावणार आहे. दर्शन झालं का परत त्याला पेढ वगैरे घेतला बरं का. परत त्याला गावाकडे चालव तर नाही. आता काय मला माहिती का, गाडी आता पण मीच चालवणार. चालतं म्हणलं मागाशी जिरून घेतली, अजून एकदा जिरून घे, मला काय प्रॉब्लेम नाही. पण रामभाऊ काय म्हणला माहितीये का, आपण भेळ खायला जाऊ म्हणला एक जागी, तिथं भेळ चांगली भेटते बरं का. खरं सांगतो भाऊ, भेळ चांगली नव्हती. रामभाऊ माफ कर, मला पण चांगली नव्हती भेळ. नेत्याला अजून मी काय म्हणलं माहिती का, गाडी मी चालवतो म्हणलं, पण आता काय मला माहिती नाही गाडी मीच चालवणार भावा म्हणलं. परत त्याला पोरं कमेंट मध्ये म्हणते की तू पाऊस आला की नेत्याला पुढे बसवतो, आणि पावसाचा भरपूर मारा लागला होता आणि परत त्याला गार पण लागा लागलो होतं. त्यामुळे पोरं काय म्हणली माहिती का, इथं मस्तपैकी चहा पिऊ. इथला चहा म्हणजे क्वालिटी असते, त्यामुळे मी पेत असतो. बदल लिया साला. हे दोघं पण गप्प बसत नाही बरं का. परत त्याला म्हणली चिवडा घेऊ, चटणी घेऊ, घ्या म्हणलं. काय घ्यायचं ते मला काय सांगू नका तुम्ही. नंतर पाऊस कमी झाला की रामभाऊ म्हणला मी गाडी चालवणार आता. तू साला बहुत नीच आदमी रे. जाऊ द्या भावानो, तुम्हाला जर व्लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.